गाव मूर्ख आहे हो, एवढी जागा गुतवली. ही बिंडोक लोक होती, बिंडोक. देवळं बांधणारी. सुशिक्षित लोकांचं असं ना, यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे. त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण. आणि ते फार चिडचिड करतात, स्वभावेनं त्यांचा थोडा चिडचिडे. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही, आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढे नेऊन टाकलं. आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो, बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते, मग हसले म्हणजे तुम्हाला पाहिलं फाशी घ्यायला लावलं. त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्थाही सुद्धा चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो, हे तिचे वडील आहेत. तो का अरे तोय त्याला पुलावरून फेकून तोय गाला सांभाळतो मला, त्याला मॅच होत आणि याला मॅच होत नाही. अहो महाराज, या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळे वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आपण फक्त म्हणतो वही नातेवाईक कायच भाऊन काच काय, बाई बहीण काय असते, बहीण 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 बहीण. हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण ज्यांचे निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण. 25% मारा समाज फक्त औषध दाखवतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला महिला मंडळ